Hello friends, welcome to Shikshnik Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn class 5th subject English annual exam question paper. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. इंग्रजी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी इयत्ता 5वी साठी आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. ओरल सेक्शन म्हणजे तोंडी परीक्षा. रीड द स्टोरी विथ द प्रॉपर प्रोनाउन्सिएशन अँड एक्सप्रेशन. दिलेला उतारा तुम्हाला योग्य आवरावासह वाचायचा आहे. रायटिंग सेक्शन सुरू होत आहे मित्रांनो. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटीज. याचा अर्थ होतो खालील कविता वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉ ही कविता आहे. पुढे बघूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब म्हणजे जाळे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ऍक्शन वर्ड फ्रॉम द पोएम. पोएम मधून जे ऍक्शन वर्ड्स आहेत म्हणजे आपण वर्ड्स म्हणतो जसं की लिप्स, वॉक्स, तसं क्रॉल आणि स्विम हे ऍक्शन वर्ड्स आपण कवितेतून दिलेले आहे. मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावा. चाइल्डचं अनेक वचन आपल्या ठिकाणी करायचंय. मेनी म्हणजे अनेक. चाइल्डचं चिल्ड्रन्स आणि मॅनचं मॅन्स नाही होत तर मेन असं अनेक वचन होतं मित्रांनो. कंप्लीट द फॉलोइंग लाईन. बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन या पद्धतीने. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा पॅसेज वाचायचा आहे. वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. पूर्ण पॅसेज वाचून त्यावर आधारित आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आन्सर इन वन वर्ड ऑर फ्रेजेस. व्हेअर वॉज द लवली गार्डन लोकेटेड म्हणजे लवली गार्डन कुठे होतं तर उत्तर आहे अराउंड द कॉटेज. हु वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू द बॉय. कोण होतं तर अंकल. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर. आता हे जे वाक्य आहे हे मागे पुढे करून दिलेले आहे. आपल्या उत्तराच्या जागांना योग्य क्रमाने लावायचं आहे. तर त्यांचा योग्य क्रम या पद्धतीने आहे. द बॉय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. द बॉय कट्स अँड prunts the plants at the right time. The boy cleans the garden. Do as the director. Complete the following with the correct antonyms. Antonyms म्हणजेच विरुद्ध शब्द लिहायचे. जसे की गो म्हणजे जाणे आणि कम म्हणजे येणे. गिव्ह म्हणजे देणे त्याच्या विरुद्ध आहे. टेक म्हणजे घेणे. आस्क म्हणजे विचारणे आणि त्याचं उत्तर आहे विरुद्ध शब्द आहे रिस्पॉन्स म्हणजे उत्तर देणे. पुश म्हणजे ढकलणे त्याच्या विरुद्ध पुल म्हणजे ओढणे. अँड थ्रो मीन्स फेकणे आणि कॅच मीन्स पकडणे किंवा झेलणे असे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. ट्रीज आर डॅश डॅश बट द प्लांट्स आर डॅश डॅश. द ट्रीज आर बिग अँड द प्लांट्स आर स्मॉल. रीडिंग बुक इज अ डॅश डॅश हॅबिट बट होल्डिंग बुक इज अ डॅश डॅश हॅबिट. गुड आणि बॅड शब्द टाकायचे. रीडिंग बुक इज अ गुड हॅबिट बट होल्डिंग बुक इज अ बॅड हॅबिट. रॅबिट रन्स डॅश डॅश बट टर्टॉइज रन्स डॅश डॅश स्लोली आणि फास्ट. तर रॅबिट रन्स फास्ट बट टर्टॉइज रन्स स्लोली अशा पद्धतीने. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. डू ॲज द डायरेक्टेड. रीड द वर्ड्स गिव्हन द फ्लॉवर वेज. राईट वन वर्ड रिलेटेड टू देम इन द गिव्हन बॉक्स. जसं फ्लॉवर प्लांट्स आहे. बर्ड्स, ग्रीन, फ्लॉवर या ठिकाणी फ्रुट्स लिहू शकतो कारण फ्लॉवरला फ्रुट्स पण येतात. Choose the correct phrase word from the bracket meaningful sentence any two. Long ago, last week and today. There was a great king lived in the Krishnanagar long ago. That as I am going to meet my friends. Today I am going to meet my friends. That as my sister went to Mumbai. Last week my sister went to Mumbai. तुम्हाला ही माहिती वाचून या आधारे या ठिकाणी त्याची माहिती लिहायची. जसं की डॅम म्हणजे साइटली वेट. मग डेमचा अर्थ या ठिकाणी या डिक्शनरी मधून लिहायचा तुम्हाला. डेमचा अर्थ होतो द टायटल ऑफ अ वुमन अवॉर्डेड नाईटहुड इक्विव्हॅलंट टू सर. डॅमसनचा अर्थ स्मॉल पर्पल ब्लॅक प्लम लाईक फ्रूट. डॅम द फिमेल पॅरेंट्स ऑफ द एनिमल. मॅच द ऑक्युपेशन विथ देअर ऍक्शन. टीचरचं काम काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर या उतार्यामधून याच्यातूनच आपल्याला निवडायचं आहे. तर टीचरचं काम आहे राईट, एक्सप्लेन, एक्झामाइन. कुकचं काम या ठिकाणी लिहायचं आहे कट, बॉईल, फ्राय आणि स्टीम. पेंटर
draw, paint, sketch, color, tailor, sew, measure, cut, stitch, and mechanic, repair, join, screw, connect. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर. Observe the following picture and write a autobiography using the word given in the bracket. Earth, west, sun, east, sky. Hello, I am sun. I live in the sky. Every morning I rise in the east and every evening I set in the west. I provide light and warmth to the earth. अशा पद्धतीने आपण सूर्याची ऑटोबायोग्राफी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. Read the following experiments and write the process of it. या ठिकाणी एक्सपेरिमेंट्स वाचायचा आहे आणि प्रोसेस. Take the magnet, draw the clip through air, put the clips in a glass bowl, pour some water in the bowl, draw the clips through water and through glasses. Visit the market through the picture and write the paragraph on it. हे एक चित्र आहे मार्केटचं आणि त्याचं वर्णन आपल्या ठिकाणी इंग्लिशमध्ये करायचं आहे 4 ते 5 ओळीमध्ये. टायटल असेल आपल्या पिक्चरचं The Market. The market is a busy and lively place where people come to shop. In the picture, children are happily watching a man blow bubbles. Some people are choosing cakes at the bakery, while others are buying fresh grains and vegetables from the stall. It is a crowded scene where everyone is occupied with their daily shopping. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला परत एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू.